मनवा थांबा. तुम्ही एक गोष्ट विसरलात मनवा. मला शब्द दिला होता तुम्ही तुमच्या आई वडिलांशी कोणताच संबंध ठेवणार नाही तुम्ही. सखी, मानू ठीक असेल ना ग? तिला खूप मोठा धक्का बसला असेल ना? काकू, खरंच मला काहीच कल्पना नव्हती या सगळ्याची. मला माहितीये बाळा, तू नको ना वाईट वाटून घेऊस. झाले का पेपर्स तयार? मला पैसे भरायला सांगितले ना? हो मी आणलेत. ठीक आहे. पण पूर्ण नाहीये ते. ठीक आहे, पण लवकरात लवकर पैसे जमा करा, जास्त वेळ लावू नका. हो मी लवकरात लवकर मॅनेज करतो. तू नको टेन्शन घेऊस, पैसे होतील जमा. माझ्याकडून मी सगळे प्रयत्न करतोय का? हो, आणि मनवा पण करेल ना मदत. हो कळतंय तिची केवढी मदत होते ते. नितीश, अरे असं का बोलतोयस तू? मग काय बोलणार? तिच्यामुळेच बाबांना त्रास झालाय. नितीश, काय चाललंय तुझं? तू का तिच्याबद्दल काहीतरी बोलतोय उगाच? आई तू का तिची बाजू घेतेस? तुझ्या डोळ्यांनी बघितलंयस ना तू बाबांना केवढा त्रास झाला ते. नितीश, अरे समजून घे ना तिला. अजून किती समजून घ्यायचंय? मला ना ताईचं आजकाल वागणं काही कळतच नाही. अशी का वागते ती? काळजी नको करू, ती इकडेच येत असेल. अच्छा, म्हणजे कळलं का तिला बाबांबद्दल? हो, मीच सांगितलं. ती अजून इथे आली नाही म्हणून चिडून मीच तिला फोन केला होता. तरी सुद्धा तिला काही फरक पडला नसेल. नितीश, तू थांबशील का? किती चिडचिड करतोयस तू? आई बाबांना जर काही झालं ना तर काही होणार नाही. मी सांगते ना, बाबांना काहीही होणार नाही. उगाच नको तिला दोष देऊस. तिचे काही प्रॉब्लेम असतील. मला खरंच नाही आवडलंय तिचं वागणं. मुलगी म्हणून स्वतःच्या आई वडिलांची काही काळजी आहे की नाही? स्वार्थी झालीये ती खूप. नितीश, काय बोलतोयस तू? आणि कुठे कुठे बोलतोयस? तुला काही भान? आई मला तुझी आणि बाबांची काळजी वाटते म्हणून मी बोलतोय. आपण हॉस्पिटलमध्ये आहोत आणि इथे कृपा करून वाद घालत बसू नकोस. ठीक आहे, नेहमीप्रमाणे मी शांत बसतो, काहीच बोलत नाही. झालं? नितीश, अरे मलाही राग आला होता तिचा, पण या क्षणी आपण एकमेकांना समजून घ्यायला हवं ना. सखी, तुला समजल्यावर तू लगेच आलीस. ती काय करणार आहे काय माहिती, येणार आहे की नाही तेही माहित नाही. असं नाही होणार. ती इथे नक्की येईल आणि आपल्याला मदत सुद्धा करेल. नकोय मला तिची मदत, नकोय. अरे मग तू एकटा कसे पैसे मॅनेज करणार आहे? करीन, माझे मी पैसे मॅनेज करीन, पण तिचा 1 रुपया सुद्धा मी घेणार नाही. नितीश, नितीश, अरे एवढ्यात विसरलात तुम्ही. राजवीर, काय बोलताय तुम्ही? बाबा आयसीयू मध्ये आहेत. त्यांना गरज आहे माझी. म्हणजे मला दिलेला शब्द मोडणार आहात तुम्ही? नाही नाही, मला शब्द नाही मोडायचे, पण मला खरंच जावं लागेल आता. प्लीज. नाही जाऊ देऊ शकत मी तुम्हाला. आणि हे जे करतोय ना मी ते आपल्या चांगल्यासाठी करतोय, सो समजून घ्या प्लीज. तुम्ही समजून घ्या. बाबांना गरज आहे माझी. मी त्यांना काही झालं तर मी नाही सहन करू शकत. आणि मला दिलेला शब्द जर तुम्ही मोडला ना तर ते मी नाही सहन करू शकत. राजवीर, तुम्हाला कळत नाहीये. बाबांचा खूप जीव आहे माझ्यावर. मी तिकडे गेले तर त्यांना बरं वाटेल, तर ते लवकर बरे होतील. ते विसरलात तुम्ही. त्या घरात तुमचा किती अपमान झाला होता, त्यांनी माझा किती अपमान केला हे विसरलात तुम्ही. मी काही विसरले नाहीये, पण बाबांच्या जीवाचा प्रश्न आहे. बाबा आयसीयू मध्ये आहेत. त्यांना खरंच माझी खूप गरज आहे.
मला कधीच वाटलं नव्हतं ही अशी वेळ येईल आपल्यावर. तुम्हाला मी आधीच विचारलं होतं, मी की बाबा, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. हो, तुम्ही मला विचारलं होतं आणि मी काय तुमचीच निवड केली होती, कारण माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. नाहीये तुमचं माझ्यावर प्रेम, खोटं बोलताय तुम्ही. प्लीज असं नका बोलू. खरंच खूप प्रेम आहे तुमचं. नाही, मला नाही वाटत तसं. प्लीज समजून घ्या ना, प्लीज. म्हणून आतापर्यंत तुम्हाला खूप समजून घेतलंय मी. तुम्हाला समजून घेतलं, तुमच्या घरच्यांना समजून घेतलं, पण कसे वागले ते माझ्याशी. मला मान्य आहे माझ्या घरचे चुकलेत, पण बाबा आता आयसीयू मध्ये आहेत प्राची. त्यांना खरंच माझी खूप गरज आहे. ते अशा अवस्थेत असताना मी त्यांच्या जवळ असायला नको का? मी कसं इथे थांबून राहू? तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं म्हणून, त्यामुळे आता तुमच्याकडे काही हक्क नाही त्यांच्याशी संबंध ठेवायचा. तस्वीराचा बोलाने संबंध तुटतात का? बाबा आहेत ते माझे, आमचं रक्ताचं नातं आहे. मग आपल्या नात्याचं काय? त्याची काही किंमत नाहीये तुम्हाला. प्लीज असं नका बोल. मग कसं बोलू म्हणवा? मला दिलेला एक शब्द पाळता येत नाही तुम्हाला. मी तुम्हाला दिलेला प्रत्येक शब्द पाळलात. मला खरंच जायचंय आता, प्लीज. ठीक आहे, तुम्हाला जायचंय ना, जा तुम्ही, निर्णय तुमचा आहे तो. पण आज जर तुम्ही तिथे गेलात ना म्हणवा, आपलं नातं फक्त नावापुरतं उरेल, लक्षात ठेवा. नितीश, आय एम सॉरी. कशासाठी? अरे मी मनवाला फोन करून सांगितलं ना काकांबद्दल. की जाऊ दे ना आता तो विषय. नाही, पण तिला खूप टेन्शन आलं असेल. काय माहित तिला टेन्शन आलं असेल का नसेल. नितीश, अरे वेडा आहेस का तू? असं का बोलतोयस? मग तू एवढं कळवून सुद्धा ती कुठे आली अजून? अरे अडकली असेल ती काही कामात. एक मुलगी म्हणून तिची काय जबाबदारी आहे तिला कळायला नको का? नितीश, तू प्लीज शांत हो. मला सांग, काकांच्या ऑपरेशनसाठी पैसे मॅनेज झालेत का? थोडेफार झालेत मॅनेज. काही मदत लागली तर मला सांग. ठीक आहे, सांगतो. मला कळतंय तुला खूप अवघड जात असेल. माझे काही सेव्हिंग्स आहेत, मी तुला पैशांची मदत करू शकते. आणि तेही कमी पडले तर माझे दागिने सुद्धा आहेत. मला पैशांची गरज आहे. बाबांचं ऑपरेशन करावं लागणार आहे. ओके. तू देऊ शकशील का मला पैसे? व्हॉट? स्मिता प्लीज बघ ना ग. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. काय आहे की माझ्या आईला पैसे लागणार होते, त्यामुळे मी आईला पैसे ट्रान्सफर केले. मग मी आपल्या कंपनीच्या अकाउंट मधून पैसे काढून घेतो. नाही नितीश, पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ मिक्स करू नकोस. आय एम सो सॉरी. मी खरंच काही नाही करू शकत आहे. आता तूच बघ काय ते. थँक्यू सखी. तू एवढं बोलून दाखवलं हेच खूप आहे का आमच्यासाठी? तू नको काळजी करूस. आपण लवकरच काकांना घरी घेऊन जाऊ. म्हणवा, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, हॅलो हॅलो, कोणाचा फोन? रॉंग नंबर होता. मला वाटलं हॉस्पिटलमधून. म्हणवा, प्लीज रडू नका तुम्ही. एवढं सगळं नीट होईल, पण रडणं थांबवा. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही रडलात की मला त्रास होतो. प्लीज बघ काय.
एक्सक्यूज मी, तुम्हाला पेशंटला बघायचं असेल तर बघू शकता. ते शुद्धीवर आले का? नाही, अजून शुद्धीवर नाही आले. मग तरी सुद्धा बघितलेलं चालेल? हो, तुम्ही बघू शकता, पण जास्त वेळ थांबू नका. थँक्यू. मनू मनू आज मनवाचे बाबा खूप सिरियस आहेत, पण उद्या जर त्यांना काही झालं आणि मनवा शेवटपर्यंत त्यांना भेटू शकले नाही तर खूप गिल्टी वाटेल त्यांना, आणि याचा शिक्का माझ्यावर लागेल. आयुष्यभर मनवा या गोष्टीचा विचार करतील आणि ते नाही जळणार मला, कारण माझं प्रेम आहे मनवावर आणि त्यांनी माझाच विचार केला पाहिजे. मनवा, तुम्हाला तुमच्या बाबांची खूप काळजी वाटते ते समजतंय मला. त्यांनी माझंच टेन्शन घेतलं असणार. तुम्हाला भेटायचं आहे त्यांना. जा तुम्ही. खरंच? खरंच जा तुम्ही त्यांना भेटायला. त्यांना गरज आहे तुमची, आणि तुम्हाला असं खचताना नाही बघू शकत मी. तुमचं माझ्यावर प्रेम आहे, माझं तुमच्यावर प्रेम आहे, त्यामुळे आपल्या प्रेमासाठी एवढा त्याग करूच शकतो ना मी. जा. एक मिनिट थांबा. माझी एक अट आहे. तिकडे तुमच्या बाबांना भेटल्यावर त्यांच्याशी किंवा तुमच्या घरच्यांशी एकही शब्द बोलायचा नाही म्हणा. विठ्ठल, ड्रायव्हरला कशाला बोलवताय? तुम्ही नाही येणार आहात? नाही. का? राजीव प्लीज या ना तुम्ही पण. आईला आधार वाटेल तुमचा. कोणाला माझा किती आधार वाटतो ते माहिती आहे मला चांगलंच. सर प्लीज नका बोलू असं. मनवा, मला जेवढं शक्य आहे तेवढं करतोय मी. जास्त अपेक्षा ठेवू नका माझ्याकडून. विठ्ठल, विठ्ठल. हा सर. मॅडम सांगतील तिकडे सोडून येताना. हो. काळजी घ्या.
तुला काही खायला आणू? नकोय मला काही. गाई पण तुला भूक लागली असेल ना? नाही अरे, इच्छा होत नाहीये. असं काय करतेस आई? तुझी तब्येत पण महत्वाची आहे. हो मला कळतंय, पण मला खरंच नकोय. तू खाऊन घे ना बाळा. बरं, माझ्या सोबत तरी 2 घास खाऊन घे ना. नितीश प्लीज, मला नको ना आग्रह करूस रे. तुला आता कसं समजवणं तेच कळत नाही मला. काकू, मी घरनं डबा आणलाय तुमच्यासाठी. तुम्ही दोघांनी खाऊन घ्या. मला नाही जाणार अगं काही. काकू, असं उपाशी नका राहू. चला खाऊन घ्या. सगळे तू खूप त्रास करून घेतेस ग बाळा. अहो, त्रास काय त्यात? तुमची अशी झालेली अवस्था मला नाही बघवली म्हणून डबा आणलाय मी. मी खरं सांगू, तुझे हे उपकार मी कधीच नाही ग विसरू शकणार. काकू, मी तुमच्या मुलीसारखीच आहे ना. काकू, असं नका बोलू. चला तुम्ही जेवून घ्या आता. अगं खरंच मला खरंच नकोय बाळा. तू नितीशला दे ना. तू खाऊन घे राजा. नाही नको, मला आता भूक नाहीये. नितीश, अरे असं का करतोयस? का उपाशी राहतोयस तू? मला खरंच नको, मी नंतर खाईन. नंतर कधी खाणार आहेस? सकाळपासून काहीच खाल्लं नाहीयेस तू. की अगं खरंच मी नंतर खाईन. तू ठेव ना डबा, बाजूला ठेव. खरं तर ज्या व्यक्तीला हे वाटायला हवं त्या व्यक्तीला तर काहीच वाटत नाही. कुणाबद्दल बोलतोयस तू? ताईबद्दल बोलतो. नितीश, या क्षणी आपण मनवाला समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. तू तिला केलेलास ना फोन? सगळं सांगितलंस ना? हो, मी सांगितलं तिला काकांबद्दल सगळं. तरी सुद्धा ती आली नाही. तिचे वडील इथे आयसीयू मध्ये आहेत. आणि ती मुलगी घरी बसली. शांत हो नितीश. थोडा वेळ जाऊ दे. सखी, अजून किती वेळ जाऊन द्यायचाय? हॉस्पिटल काही तिच्या घरापासून लांब नाहीये. अरे झाले असतील काही प्रॉब्लेम. नाही सखी, ती हे सगळं मुद्दामून करते. बाबांबद्दल तिला काहीच वाटत नाही. नितीश, असं नाहीये. कुठलीच मुलगी आपल्या वडिलांशी असं नाही वागणार. तिचं वागणं कळलंय आता. तिचा खरा चेहरा समोर आलाय. नितीश, तू का चिडतोयस एवढा मनूवर? कारण तिने आपलं नुकसान केलंय. तिच्यामुळेच आपल्याला त्रास होतोय आणि तिच्यामुळेच आपल्याला हा दिवस बघायला लागतोय. मनवा, बाबा कुठे? त्यांना आयसीयू मध्ये ठेवलंय. ठीक आहे ना ते? हो. मन्या पायाला काय झालं बाळा? बोल ना. मनू, अशी काय हे माझ्याशी बोलली का नाही? अति करते ताई. नितीश, तुला सांगितलं ना, चिडचिड नको करूस. हो नितीश, खरंच तुला वाटतंय तसं नसेल काही. काकू, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तिला टेन्शन आलं असेल. अगं हो, पण जे काय ते बोलायचं ना. तिला लागलंय बघ केवढं. चालते बघ कशी ती. काकू, आपण बोलू तिच्याशी नंतर. मी बघते तिच्याकडे. जा पण.
बाबा 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 उठा, मी आले बाबा. बाबा उठा. मी प्रत्येक वेळेला तुम्हाला समजून घेतलं म्हणा, पण आता असं नाही होणार. तुम्ही तुमच्या आई बाबांशी बोलणार नाही असा शब्द दिलाय मला. आज परीक्षा आहे तुमची. खरंच तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर मला दिलेला शब्द मोडणार नाही तुम्ही, आणि त्यांच्या प्रेमासाठी मला दिलेला शब्द मोडलात तर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल.